Hello friends, today we are going to see some of the PYQs means previous year's question. आज आपण काही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पाहणार आहोत. अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत आणि काही टिपिकल क्वेश्चन्स आहेत की जे सारखे सारखे पुन्हा पुन्हा विचारले जाऊ शकतात. तर त्यातला पहिला क्वेश्चन इथे मी फायावर मांडलेला आहे बघा. तर द सरफेस एरिया ऑफ अ स्पेरिकल बलून, सरफेस एरिया ऑफ अ स्पेरिकल बलून is increasing at the rate of 2 cm square per second. या रेटनी तो स्पेरिकल बलून काय होतोय, इन्क्रीज होत आहे. ॲट व्हॉट रेट द व्हॉल्यूम ऑफ बलून इज इन्क्रीजिंग. मग त्या बलूनचा जो व्हॉल्यूम आहे तो इन्क्रीजिंग होण्याचा रेट काय असेल की जेव्हा त्याची रेडियस 6 cm असेल. बघा लक्ष द्या. आता मला सांगा, आपण वाढदिवस साजरा करतो तेव्हा जे बलून आणतो, आपण जे काही फुगे आणतो ते आपण जेव्हा तोंडाने फुगवता किंवा पंपाने फुगवता, असं काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने फुगवता आणि ते आपण डेकोरेशनला यूज करतो. जेव्हा आपण त्याच्यामध्ये एअर फ्लो करतो तेव्हा त्याचा सरफेस एरिया इन्क्रीज होत जातो, म्हणजे तो फुगा फुगतो आपण म्हणतो त्याला. तर तो इन्क्रीज होत असताना सरफेस एरिया इन्क्रीज होतो, तो रेट तुम्हाला दिलेला आहे. मग सरफेस एरियाला आपण मी असं म्हणेन एस बी द सरफेस एरिया ऑफ balloon, surface area of a balloon, and P be the volume of a balloon. समजते का बघा, व्हॉल्यूम ऑफ अ बलून. मग आता आपल्याला देताना रेट म्हणजे आपण जितका वेळ तो फुगामध्ये एअर ब्लो करतोय, म्हणजे हवा आपण भरतोय, तोपर्यंत तो फुगत राहील. मग त्याचा जो जितका टाइम वाढत जाईल तसा त्याचा सरफेस एरिया इन्क्रीज होत जाईल. तो दिलेला म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे सरफेस एरिया इन्क्रीज होतो तो विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो गिवन इज ds/dt इक्वल टू 2 cm स्क्वेअर पर सेकंड तुम्हाला दिलेला. तो जो सरफेस एरिया इन्क्रीज होण्याचा रेट जो आहे तो ds/dt तुम्हाला दिलेला आहे. आता आणि रेडियस सुद्धा तुम्हाला 6 cm दिलेले, इट इज गिवन. बट सरफेस एरिया तुम्हाला हे माहित पाहिजे, बट सरफेस एरिया ऑफ बलून इज 4πr². इट इज द फॉर्म्युला. हा फॉर्म्युला माहित पाहिजे तुम्हाला. सरफेस एरियाचा फॉर्म्युला जो आहे तो 4πr² हा फॉर्म्युला आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग याचं डिफरन्सिएशन घेतो मी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. विथ रिस्पेक्ट टू टी मीन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम तुम्हाला डिफरन्सिएशन करायचं आहे आणि तो आहे ds/dt इक्वल टू 4π इज अ कॉन्स्टंट रिमेन ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ r², 2 पुढे घ्यायचा, एक कमी करायचा, 2r², इथून एक कमी करायचा म्हणजे 1, तो लिहायची गरज नाही. पण x⁻n चा फॉर्म्युला आपण r साठी यूज केला म्हणून तुम्हाला चेन रूल प्रमाणे dr/dt लिहिणं गरजेचं आहे. समजलं तुम्हाला. आता हे जर समजलं असेल तर ds/dt ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे 2. इथं पुट आउट करूया आपण. 2 इक्वल टू 4π इंटू 2 इंटू 6 इंटू dr/dt तुम्हाला काढायचं आहे. r ची व्हॅल्यू 6 आहे आणि ds/dt तुमच्याकडे 2 दिलेला आहे. इकडचा 2 हा 2 आपण कॅन्सल करू शकतो. इथं राहिले 4 इंटू 6 24π. ते आपण इकडे डिवाइड आणलं तर आपल्याला तुम्हाला ट्रान्सफर केलं तर 24π इज dr/dt. हे तुम्हाला dr/dt मिळालेलं आहे. एवढं लक्षात राखा. मीन्स रेट ऑफ इन्क्रीजिंग द रेडियस हे तुम्हाला मिळालं. ते तुम्हाला काय मिळालं, त्या रेडियस इन्क्रीज, कारण रेडियस इन्क्रीज झाल्याशिवाय सरफेस एरिया इन्क्रीज होणार नाही. ओके, तर dr/dt आला. तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, यू हॅव टू फाइंड dt/dt तुम्हाला फाइंड करायचं आहे. म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीजिंगचा रेट तुम्हाला फाइंड करायचा आहे. बट p इक्वल टू 4/3 πr³ हा तुमचा फॉर्म्युला आहे.
V इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. हा तुमचा फॉर्म्युला आहे. आणि हा फॉर्म्युल्याचा पुन्हा डिफरन्शिएशन घ्यायचं. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू T. So dV/dt equal to 4/3 pi is a constant. So differentiation of r cube is 3r square. 3 पुढे घ्यायचा, 1 कमी मायनस करायचा into dr/dt. Here 3 get cancelled. Equal to 4 pi into r is 6, so 6 square into dr/dt is 1/24 pi. 1/24 pi. हे तुझ्याकडून हँड केलेलं आहे, इथे लिहायचं आहे. मग हे बघा, पाय गेट कॅन्सल. 4 into 6 square is 36 into 1/24. 4 1s are 4, 4 6s are 24, 6 1s are 6, 6 6s are 36. That is the 6 cm cube per second. It is the rate of increasing the volume of that balloon. त्या बलूनचा व्हॉल्यूम इन्क्रीज होण्याचा रेट काय असला? Therefore rate of increasing volume of a balloon equal to 6 cm square per second is the answer. समजलं का बघा? असंच एक्झाम्पल, हेच व्हॉल्यूम इथं व्हॉल्यूमचं तुम्हाला रेट चेंज करतील. तुम्ही त्याचा काय करायचं? व्हॉल्यूम म्हणजे सरफेस एरियाचा रेट इन्क्रीज करतील, व्हॉल्यूम विचारतील. उलटाही क्वेश्चन विचारू शकतील. तुम्हाला व्हॉल्यूमचा रेट देतील, सरफेस एरियाचा काढायचा. मग माघारी जायचं, पहिला व्हॉल्यूमचा फॉर्म्युला यूज करून dr/dt काढून घ्यायचं आणि मग सरफेस एरियाचा फॉर्म्युला आणि त्याच्यावरून सरफेस एरियाचं. म्हणजे उलट सुलट एक्झाम्पल हेच तुम्हाला विचारण्याची शक्यता असते. करून ठेवा, चांगल्या पद्धतीने करा, म्हणजे काय प्रॉब्लेम येणार नाही. लक्षात आलं का बघा? पुन्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करा, त्याच्याला मिनिंग समजून घ्या आणि मग तुम्हाला ते काहीही अवघड वाटणार नाही. हा डिफरन्स तुमच्या ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधला हा क्वेश्चन आहे. ओके, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधलाच आणखी एक क्वेश्चन असा आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ अ टँजंट. क्वेश्चन असा आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट, इक्वेशन ऑफ टँजंट to the curve y equal to 3x square minus x plus 1 at p1 2. एका टँजंट कर्व, एका कर्वला, इट इज द इक्वेशन ऑफ कर्व. ही इक्वेशन ऑफ अ कर्व आहे. या कर्वला समजा हा कर्व आहे, या कर्वला हे कशी टँजंट आहे आणि ह्या टँजंटचे इक्वेशन फाइंड करायचं आहे. ह्या इक्वेशनचं त्या टँजंटचं इक्वेशन फाइंड करायचं आहे. मग ह्या टँजंटची टँजंट असली म्हणून काय झालं? ती एक लाईन आहे ना, लक्षात येते का बघा? तर ती टँजंट जरी असली तर ती एक आहे लाईन आहे. म्हणजे लाईनचं इक्वेशन काढण्याचा फॉर्म आपल्याकडे फॉर्म्युला आहे, तो मीन्स y minus y1 equal to m into bracket x minus x1. लक्षात घ्या, इक्वेशन ऑफ टँजंट म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा हे इक्वेशन आठवलं पाहिजे. त्याला स्लोप पॉइंट फॉर्म असं म्हणतात. म्हणजे हे एकदा का तुम्हाला समजलं, एकदा का हा इक्वेशन तुमच्या लक्षात की आपल्याला टँजंटचं इक्वेशन फाइंड करायचं आहे, म्हणजे हे इक्वेशन हा फॉर्म्युला आहे. मग याच्यातल्या गोष्टी कोणकोणत्या आहेत? आपल्याला x1 y1 तो दिलेलाच असतो पॉइंट तुमच्याकडे असतो. हा 1 2 मध्ये कट होऊन जाते, टेचून जाते, याचा अर्थ हा x1 y1 असला पाहिजे. मग राहिला काय विषय आता? m चा विषय राहिला. m मीन्स स्लोप ऑफ द लाईन. आणि मग तो कसा फाइंड करायचा? तर या कर्वचं इक्वेशनचं डिफरन्शिएशन घ्यायचं. सो ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह.
त्याचं डिफरन्सिएशन घ्यायचं, इथून सुरुवात करतो. लेट y इक्वल टू 3x² मायनस x प्लस 1 या इक्वेशनचं आपण डिफरन्सिएशन घेऊ. dy बाय dx तुम्हाला मिळेल आणि जे dy बाय dx मिळतं तेच तुमचं स्लोप ऑफ दॅट टँजंट. बघा तर मग डिफरन्शिएट म्हणतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो dy बाय dx इक्वल टू हा 2 पुढे घ्यायचा 6x एक कमी करायचा 1 येतो तो 1 काय लिहायची गरज नाही आहे. x चं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 1 आणि 1 चं 0. कोणत्या पॉइंटला तर तो टच करते ती टँजंट 1 2 ला टच करते. सो स्लोप इक्वल टू dy बाय dx ॲट 1 2. सो 1 2 या पॉइंटला आहे. सो x च्या ठिकाणी मी काय पुट आउट करणार 1 पुट आउट करणार. सो 6 × 1 मायनस 1 इक्वल टू 5. 5 हा तुमचा स्लोप झाला. त्याला त्या टँजंटचा इक्वेशनला टँजंट स्लोप ऑफ टँजंट झाला. मग मी फॉर्म्युला म्हणणार कोणता बाय स्लोप पॉइंट म्हणणार. बघा बाय स्लोप पॉइंट फॉर्म y मायनस y1 इक्वल टू m इंटू ब्रॅकेट x मायनस x1 हा फॉर्म्युला म्हणणार. पॉइंट तुमच्याकडे आहे हा पॉइंट x1 y1 आपण विचारात घेणार आहोत. तर y1 इज 2. सो y मायनस 2 m इज 5 m इज 5. सो x मायनस x1 इज 1. मग खाली साईड y मायनस 2 इक्वल टू 5 x मायनस 5. हेच ट्रान्सफर तिकडे केलं तरी चालेल किंवा ते ट्रान्सफर इकडे केलं तरी चालेल. हे ट्रान्सफर करूया. 5x मायनस y मायनस 5 प्लस 2 इक्वल टू 0. Therefore 5x मायनस y मायनस 2 इक्वल 0 is required equation of tangent. झालं बघा. 2 मार्कचा क्वेश्चन संपलेला आहे. समजा त्यांना वाटलंच आपण थोडंसं एक्झाम्पल थोडंसं वाढवूया तर तुम्हाला काय विचारतील तर इक्वेशन ऑफ नॉर्मल विचारतील. ह्याच्या पुढेच कंटिन्यू करायचं असेल तर इक्वेशन ऑफ नॉर्मल म्हणजे नॉर्मल याचा अर्थ काय याच पॉईंटमधून जाणारी परपॅन्डिक्युलर लाईन ही नॉर्मल असते लक्षात घ्या. आणि ही टँजंट असते. ही टँजंट ती नॉर्मल परपॅन्डिक्युलर जाते. इथं ती काय असते परपॅन्डिक्युलर. इथं याच्याच पुढे दोन जर का तुम्ही जर इक्वेशन्स 2 जर पॉईंट स्टेप जर केला तर तुम्हाला आणखी 1 मार्क मिळतो. जर त्यांनी ते विचारलं तर पुढे जायचं म्हणून आपण एक्स्ट्रा पुढे जाऊया. एक्स्ट्रा पार्ट म्हणून घेतो. कुठला इक्वेशन ऑफ नॉर्मल. आता स्लोप ऑफ कुणाचा हा मिळाला हा स्लोप ऑफ टँजंट मिळाला. हा स्लोप ऑफ कुणाचा मिळाला टँजंट. आता नॉर्मलचा स्लोप काढायचा असेल स्लोप नॉर्मल इक्वल टू यमच म्हणतो. याच्या रेसिप्रोकल करायचा आणि साइन चेंज करायचं. याचा रेसिप्रोकल करायचा. 5 चा रेसिप्रोकल 1/5 आणि त्याचं साइन प्लस आहे तर मायनस करायचं आणि ते इथं पुट आउट करायचं. y1 सेम x1 सेम x1 y1 सेम आहे. सो y मायनस y1 इज 2 m इज मायनस 1/5 x मायनस x1 इज 1 x मायनस x1 इज 1. सो बघा लक्षात घ्या फक्त चेंज काय केलं सेम आहे. बघा सेम आहे फक्त 5 च्या ठिकाणी -1/5 केलं. एवढंच करून पुढे जायचं आहे आपल्याला. लक्षात घ्या. म्हणून हे 1 मार्कचं एक्झाम्पल इथले आहेत. आपण पुन्हा आणखी एकदा बघतोय. तर हे 5 इकडे मल्टिप्लाय आणायचं 5y मायनस 10 -1 ने मल्टिप्लाय करू -x प्लस 1 -1 ने मल्टिप्लाय करू -1 इंटू x -x -1 इंटू 1 मायनस प्लस 1. ट्रान्सफर करू इकडे आपण -x ला इकडे आणू x प्लस 5y मायनस 10 -1 इक्वल टू 0. Therefore x प्लस 5y मायनस 11 इक्वल टू 0 इज required equation
ऑफ अ नॉर्मल, समजा नॉर्मलचं इक्वेशन विचारायचं समजते का? ठीक आहे, ह्याचं नॉर्मलचं इक्वेशन तुम्हाला मिळालं. म्हणजे एवढं जरी विचारलं नॉर्मलचं काढा म्हणलं तरी तो पुढे एक्स्ट्रा पार्ट वाढवायचा आणि त्यात तेच आहे, वेगळं काय नाही. समजलं? आता समजा तुम्हाला क्वेश्चन विचारताना थोडंसं विचारण्याची पद्धत वेगळी असते. ती काय पद्धत असते तो क्वेश्चन पहा. फाइंड इक्वेशन ऑफ द फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट. क्वेश्चन असा असतो, फाइंड द कोऑर्डिनेट्स of a point on the curve y equal to x minus 4y. हा कर्व दिलाय where tangent is parallel to y equal to 2x. y equal to 2x. या लाईनला टँजंट, तुमची जी टँजंट आहे त्या कर्वला काढलेली ही कशी आहे म्हणे, पॅरलल आहे. ओके, हाच क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. हा व्हिडिओ मोठा होतोय. ओके, ठीक आहे. ओके, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांच्यामध्ये शेअर करा. ओके, थँक्यू.